स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे पहा आमच्या डोंगराळ भागातील हा परिसर आहे. मी राजू फापाळे म्हणजेच राजेश फापाळे. या ठिकाणी आमच्या गावामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. या ठिकाणी कांद्याची लागवड असताना या ठिकाणी वावरं बांधलेली आहे. हे पहा सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बरोबर संध्याकाळचे 5:30च्या दरम्यान या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे, हा माझा छोटासा ब्लॉक आहे. हे पहा, हा आमचा डोंगराळ भाग आहे. भरपूर पाऊस झालेला आहे. अजूनही पावसाचं वातावरण आहे. हे पहा, जिकडे पाहा तिकडे नुसतं पाणीच पाणी. कांद्याची लागवड आज करणार होतो, परंतु या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे. हे पहा डोंगराळ भाग, सुंदर भाग. असं हे आमचं बेलापूर गाव. आळेफाटा. हे पहा, या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे, माझा ब्लॉग जर आवडलेला असेल तर निश्चित छान कमेंट करा. लाईक नाही केलं तरी चालेल, परंतु कमेंट करा, एवढीच माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे. सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या ठिकाणी बरोबर 5:30 वाजलेले आहेत. हे पहा सुंदर असं वातावरण. जिकडे पाहावं तिकडे डोंगराळ भाग आहे. आम्ही शेतामध्ये राहत असतो. भरपूर ताईदादांना माहीत आहे. हे पहा डोंगराळ भाग. इकडे पहा समोर भरपूर मोठा डोंगर आहे. त्या डोंगराच्या पलीकडे कळसूबाईचं शिखर आहे. तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर म्हणलं की कळसूबाईचं नाव घेतलं जातं. हे आमच्या परिसरामध्ये कळसूबाईचं शिखर आहे. त्याच पलीकडे लेण्याद्री गणपती आणि ओझरचा गणराय आहे. हे पहा सुंदर वातावरण झालेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी छान कमेंट करा. मला लाईक नाही केलं तरी चालेल, परंतु कमेंट करा आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.